त्याच्यामुळे गद्दार सोडून आम्हाला कुठलीही व्यक्ती नावाने सुद्धा हाक मारायची नाही. ही राजकारण बघून युवा पिढी खूप घाबरते एंट्री मारायला त्याच्यामध्ये. सो त्यांना तुमचं काय मेसेज असेल? सामंत कुटुंबाने कधी अपूर्वा सामंतला प्रमोट केलं नाही ना, माझी ती अपेक्षा होती की त्यांनी करावं. की तुम्ही कशा आहात, तुमची विजन काय आहे, तुमचे एथिक्स काय आहे, तुमचे मॉरल्स काय आहे. नमस्कार, मी यश. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोकणातल्या एका नवीन पर्वाशी संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत अपूर्वा सामंत. नमस्कार, मी अपूर्वा किरण सामंत. ओके, सो जास्त वेळ न घालवता आपण एक प्रश्न विचारून घेऊया. ओके, सो अपूर्वा, तुमच्या घराला एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, तर त्यामध्ये तुमचं स्थान मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? सो बेसिकली जर तुम्ही एक 20 वर्ष 25 वर्ष आधी जाल तर सामंतांना लेगसी काही नव्हती. हे जे दोन भाऊ आहेत, किरण सामंत आणि उदय सामंत, ह्यांनी ह्यांच्या कष्टाने, ह्यांनी ह्यांच्या मेहनतीने ही साखळी तयार केली, दोघांनी हातात हात घालून. आणि ती साखळी ही आज किरण सामंतची मुलगी म्हणून तिथे तेवढीच मेहनत करून मी पुढे न्यायचा प्रयत्न करते. जर तुम्ही बघाल तर आमच्यावर कोणाचाही राजकीय हात किंवा एक गुरुवर्याचा जो हात असतो हा कधी नव्हता. हे शून्यातून उभं केलेलं विश्व आहे, जे पुढे मला त्याच मेहनतीने नेऊन टिकवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की स्वतःच्या अस्तित्वासाठी तू काय करतेस, तर भले मी हे मान्य करेन की माझी थोडीफार स्ट्रगल एखाद्या व्यक्तीपेक्षा कमी असेल राजकारणात, पण माझी मेहनत ही 100% आहे. कारण दिवस रात्र 24 तास एखाद्या फील्डमध्ये देणं, त्यात अशा फील्डमध्ये जे मेन ओरिएंटेड म्हणजे मेल डॉमिनंट फील्ड आहे, इथे स्वतःच्या 100% देणं, हे कितीही आपण नाही म्हणालो तरी प्रत्येकाच्या घरच्यांना आवडतंच असं नव्हतं. त्याच्यामुळे घरून जर तुम्ही म्हणाल की अपूर्वा तुला 100% सपोर्ट होता का, तर तो कधीही नव्हता. तो मला क्रिएट करत जावं लागलं माझ्या मेहनतीने. ज्या पद्धतीने माझ्याबद्दल मग फीडबॅक्स यायला लागले, ज्या पद्धतीने माझी जी माणसं आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही आता परिवार म्हणतो, ते आमच्याबद्दल चांगलं मत व्यक्त करायला लागले, तेव्हा घरच्यांनी हळूहळू सपोर्ट रोलमध्ये ते यायला लागले. पण एक छोटीशी गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर तुम्हाला समजेल की सामंत कुटुंबाने कधीही अपूर्वा सामंतला प्रमोट केलेलं नाही. आता तुम्ही कधीही कुठल्याही स्टेजवर बघा, जिथे सामंत कुटुंब असेल तिथे अपूर्वा सामंत कधीही नसते. कारण त्यांचं शॅडो बनून राहणं हा माझा कधी उद्देशच नाही. जर तुम्ही पाहाल की 1-1.5 वर्षात जेव्हा भैयांचा प्रचार चाललेला, म्हणजे खासदारकीपासून आमदारकीपासून, तर कधीही मी त्यांचा पदर पकडून राजकारणात आलेली नाही. भले 4 माणसांपासून माझी सुरुवात झालेली असेल, भले त्या 4 माणसांनी मला प्रमोट केलेलं असेल, पण जे सुरू झालंय हे माझा प्रवास देखील शून्यातूनच झालाय, विथ नो सपोर्ट. फक्त एक मी 100% ज्या गोष्टीला ॲग्री करते, कारण ती अशी डिनाय करण्यासारखी गोष्टच नाही आहे, की माझ्या पाठी एक भक्कम नाव होतं माझ्या वडिलांचं, ज्यांनी 20-25 वर्ष पडद्यापाठून ही सगळी लोकांची कामं केलेलीच आहेत. तर तो वारसा मला कुठेतरी पुढे न्यायचा आहे आणि कुठलीही संधी मला वारशाने मिळवायचीच नाही आहे, ती कर्तृत्वानेच मला मिळवायची आहे. ओके, सो तुम्ही बोललात की तुम्हाला इनिशियली सपोर्ट नव्हता या गोष्टीमध्ये येताना. 100%. सो तुमचे जे इनिशियल दिवस होते जेव्हा तुम्ही एंटर केलात राजकारणात, तर त्या दिवसांबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? जेव्हा आम्ही इनिशियली राजकारणात एंटर केलेलं, म्हणजे मी स्वतः, तेव्हा ऑलरेडी शिवसेना ही 2 भागात तुटली गेलेली. एका गटाला ठाकरे गट असं नाव होतं आणि एका गटाला शिंदे गट, म्हणजे शिवसेना शिंदे गट असं नाव होतं. आणि माझी सुरुवात झाली लांजा-राजापूर लांजा-राजापूर साखरपा या मतदारसंघातून. तर आम्हाला म्हणजे इतकं ते संघर्ष होता, कारण तो काळच अतितटीचा होता. त्याच्यामुळे गद्दार सोडून आम्हाला कुठलीही व्यक्ती नावाने सुद्धा हाक मारायची नाही. त्याच्यामुळे सुरुवातच मला इथपासून करावी लागली की अपूर्वा सामंत म्हणजे काय, अपूर्वा सामंत व्यक्ती म्हणून काय आहे, किंवा सामंत कुटुंब हे कसं आहे. कारण मतदारसंघ नवीन होता, माणसं नवीन होती, पक्ष अचानक 2 भागात विभागला गेल्याने त्यातल्या एका गटाला आम्हाला रिप्रेझेंट करायचं होतं आणि अवघ्या 6 महिन्यावर इलेक्शन येऊन थांबलेलं. तर त्याच्यामुळे काळ संघर्षाचाच होता. माणसं मिळत गेली, माणसं जोडत गेली आणि कुठेतरी मी म्हणेन की माझ्या पाठीशी देव आहे. त्याच्यामुळे जी माणसं माझ्याशी जोडत गेली त्या माणसांनी हा एकच उद्देश ठेवला
की आम्हाला अपूर्वा सामंतला किंवा किरण सामंतांना पुढे कसं न्यायचं आहे. आणि त्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला हा एवढा चांगला मतदारसंघ मिळाला, ज्याने मला ह्या एवढ्या चांगल्या लहान वयात, म्हणजे आता 25 वर्ष म्हणजे काय एकदम मॅच्युरिटीचं एज आहे असं आपण म्हणू नाही शकत राजकारणासाठी. खूप वर्ष लागतात शिकण्यासाठी. तर खूप चांगल्या पद्धतीने मला मुलगीसारखं असेल, बहिणीसारखं असेल, मैत्रिणीसारखं असेल, बऱ्याच युवकांनी, बऱ्याच वेगवेगळ्या पिढीतल्या माणसांनी मला हँडल करून मला प्रमोट केलं. तर त्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल. ओके, दॅट्स नाईस. आणि गेल्या काही काळांपासून तुम्ही खूप बिझी आहात, ठीक आहे, आणि आम्ही बघतोय की खूप सामाजिक कार्य पण करताय तुम्ही. तर माझा एक प्रश्न होता की सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात येणं गरजेचं आहे का, आणि कसं? आता राजकीय लोकांना बघताना एक लोकांचा पर्स्पेक्टिव्हच फार चेंज झाला आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जरी तुमच्या घरी म्हणाल की मला राजकारणात जायचं आहे, तर आपले आईवडील आपल्याला पहिल्यांदा सांगतात नको, कशाला, घाण आहे. माझ्या घरून सुद्धा मला हेच सांगण्यात आलेलं की अपूर्वा कशाला, घाण आहे, कोण ना कोण टीका करणार, कोण ना कोण काहीतरी म्हणणार. आणि एकंदरीत बघायला आता समजा मी अपूर्वा सामंत आहे, माझ्यावरच जरी टीका झाली तरी वडील म्हणून किरण सामंतांना त्यांचं दुःख होणार, त्यांच्यावर टीका झाली तर अपूर्वा सामंत म्हणून मला दुःखच होणार. पण कुठेतरी सोशल बॅकिंगला जेव्हा आपल्याला पॉवरची गरज लागते तेव्हा पॉलिटिक्स इज पॉवरफुल, हे आपण डिनाय करून चालणारच नाही. किंवा एक फेक पर्स्पेक्टिव्ह एखाद्याला छान वाटावा म्हणून की समाजकारणच आम्ही करतोय असं म्हणून चालणारच नाही. राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँडच जातात. बरोबर. आणि त्या हँड इन हँड गेल्याच पाहिजेत. बाळासाहेबांचं सुद्धा एक तत्व होतं की शिवसेना हा जो पक्ष आहे हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कितीही नाही म्हणालात तरी प्रोबॅबिलिटीजवर ते कॉम्बिनेशनच आहे. त्याच्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे हँड इन हँडच जातं आणि ह्याच्या पुढे देखील ते हँड इन हँडच जाणार आहे. ओके, सो आजपर्यंत जेवढे तुम्ही समाजकार्य केलं आहे त्याच्यातली अशी कोणती एक आठवण आहे का तुमच्यामध्ये जी तुम्हाला सांगायला आवडेल? एकतर जे इलेक्शनच्या वेळेला आपण विकासात्मक शब्द दिलेले ते तर मतदारांनी जेव्हा माझ्या वडिलांना तो आशीर्वाद देऊन त्यांच्या नावापुढे आमदार ही पदवी लावली, त्यानंतर माझ्या वडिलांनी बहुधा 80 ते 90% एक वर्षभरातच पूर्ण करायचा प्रयत्न केला. पण हे त्यांचं काम झालं, कारण सोशल वर्कर म्हणून किंवा सोशल सर्वंट म्हणून तेव्हा त्यांना जेव्हा निवडून देण्यात येतं तेव्हा हे त्यांचं काम झालं. ह्याला आपण समाजसेवा म्हणू शकत नाही. पण पॅरलली आपण लांजा राजापूर मतदारसंघासाठी, लांजा राजापूर साखरपा मतदारसंघासाठी अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन सुद्धा आणलं. अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन ह्या माध्यमातून आपण वन विंडो सिस्टीम सुरू केली फॉर मेडिकल हेल्प. जसं सिद्धिविनायक ट्रस्ट आहे किंवा टाटा ट्रस्ट आहे, ह्याच्या माध्यमातून एकतर उपचारांना काही ठिकाणी कमी मोबदल्यात उपचार होतात किंवा उपचारांना काही ठिकाणी मदत मिळते. तर त्याच पद्धतीने अपूर्वा किरण सामंत हे जे फाउंडेशन आहे हे आपण फुल ना फुलाची पाकळी पण आपण मेडिकल हेल्प प्रोव्हाइड करतो. आणि इथे मेडिकल हेल्प प्रोव्हाइड करताना आपण कुठेही कोणाची जातपात बघत नाही, कोणाचा पक्ष बघत नाही, हे निस्वार्थी आपण करतो. कारण माझ्या वडिलांचं हे मत आहे की एकदा मी निवडून आलो की मी त्या पक्षाचा आमदार राहत नाही, मी त्या कॉन्स्टिट्युएन्सीचा आमदार होतो. आज आपण असं कधीही म्हणणार नाही की आम्ही लांजा राजापूर साखरप्याच्या शिवसेनेचे आमदार आहोत. आपण लांजा राजापूर साखरप्याच्या प्रत्येक मतदाराचे, आपल्या परिवाराशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक परिवाराचे आपण आमदार आहोत. आणि सोशल सर्वंट म्हणून नुसती विकासात्मक कामं नव्हे तर शाश्वत विकास म्हणजे काय तर नोकऱ्या असणं. आपला कोकणी माणूस जास्त आंदोलनं कधीही करत नाही बघा. आपला शेतकरी असेल, आता नुकसान भरपाई तर शेतकऱ्यांना मिळावीच. तुम्ही जर एकंदरीत बघाल तर ह्या वर्षी पाऊस किती पडलाय, त्याच्यामुळे काजू किंवा आंबे बागेतदार ह्यांना फटका बसणारच आहे. पण आमच्या कोकणातला स्वाभिमानी शेतकरी ह्याने आजपर्यंत आंदोलन छेडलेलं नाही. मागण्या असणार, मागण्या नाही असं मी म्हणत नाही, पण आक्रमकपणे आंदोलन त्यांनी छेडलेलं नाही. तर त्याच्यामुळे ह्या ज्या भावना आहेत ह्या सुद्धा आमच्या कुठेतरी मनात आहेत की आमची कोकणातली माणसं किती साधीभोळी आहेत. तर मेडिकल हेल्प ही अशी हेल्प आहे ज्यासाठी वेळ किंवा काळ सांगून येत नाही आणि गरजेला जो माणूस धावून येतो तो खरा माणूस. तर त्यासाठी आपण हे फाउंडेशन तयार केलं आहे जे प्रॉपर, ज्याचा मेन हेतू हा मेडिकल हेल्प अँड सेकंडरी इज प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स पर्सन. कारण आपल्याकडे जर तुम्ही एकंदरीत बघाल तर स्पोर्ट्सला जास्त प्राधान्य मेट्रो सिटीजमध्ये दिलं जातं, मुंबई किंवा पुण्यामध्ये. असं नाही आहे की आपल्याकडे कोकणात टॅलेंटच नाही आहे,
आपल्याकडे कोकणात सुद्धा तेवढंच टॅलेंट आहे. फक्त त्यांना प्रमोट करायला, त्यांना मार्ग दाखवायला किंवा त्यांना स्पॉन्सरशिप देण्यासाठी माणसं कमी आहेत. तर कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी हे आपण करतो. खूप छान इनिशिएटिव्ह आहे हे. थँक्यू. येस. आणि हे जे मेडिकल फाउंडेशन बद्दल तुम्ही बोललात, सो हे कुठल्या कुठल्या एरियापर्यंत मर्यादित आहे की त्याला काही मर्यादाच नाही आहे? नाही, सध्या आपण ते जिल्हा मर्यादित ठेवलंय, पण आपण ऍक्टिव्हली त्याची वन विंडो सिस्टीम आपल्या मतदारसंघासाठी ठेवली आहे. कारण जर तुम्ही बघाल तर गेली 20-25 वर्ष रत्नागिरीचे जे आमदार आहेत उदय सामंत साहेब यांचं सुद्धा प्रतिष्ठान सुरूच आहे फॉर मेडिकल हेल्थ. सो इथे जसं ते सुरू आहे तसं आपण आपल्या मतदारसंघात आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हे फाउंडेशन ओपन केलं. आणि एक वेगळा प्रश्न विचारायचा वाटतोय की खूप जण येतात तुमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात त्यांचे, ज्यांचे तुम्ही 100% सोल्युशन द्यायचा प्रयत्न करता. आणि ते आम्ही बघत असतो डे टू डे लाईफमध्ये, न्यूज चॅनल्समध्ये वगैरे येत असतं. बट तुम्हाला पण कधीतरी असे प्रॉब्लेम्स येत असतील ना, मग तेव्हा तुम्ही काय करता? आता जेव्हा आपण एखाद्या सर्कसमध्ये जातो तेव्हा आपल्याला त्यातला जो जोकर आहे त्याच्या आयुष्यात काय चाललंय, त्याच्या घरात काय पीडा आहे किंवा तो काय त्याच्या वेदना काय आहेत ह्याच्याशी आपण कधी देणं घेणं ठेवत नाही. आपण जेव्हा आपलं तिकीट काढतो तेव्हा आपण एन्जॉय करायला जातो शो, आणि आपल्याला हवं असतं की त्या सर्कसमधल्या जोकरने त्याचा जो रोल आहे तो उत्कृष्ट पद्धतीने पार पाडावा. त्याच पद्धतीने जेव्हा एखादा मतदार आम्हाला निवडून देतो तेव्हा त्यांची काही आपल्याकडून अपेक्षा असतात. तर त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्या वैयक्तिक आयुष्यात शेवटी आम्ही माणसं आहोत. असं होऊच शकत नाही की आम्हाला सुख नाही आहे, दुःख नाही आहे किंवा काहीच नाही आहे. असणारच, असे प्रसंग आमच्यावर सुद्धा आलेले आहेत. पण द शो मस्ट गो ऑन. तर तो एक मेकअप असतो जो आम्हाला पुट ऑन करावाच लागतो नाईलाजाने. मनात कितीही काही म्हणजे सुनामी जरी येत असेल तरी तोंडावर हास्य ठेवून करावंच लागतं. कारण आमच्याकडे बघणारे हजारो माणसं आहेत जे आज कुठल्या तरी आशेने अपेक्षेने आमच्याकडे आलेले असतात. आणि आम्हीच जर खचलेलो आहोत हे त्यांना समजलं, मग ते जाणार कोणाकडे? तर त्यांच्यासाठी का होईना ह्या काही गोष्टी कराव्याच लागतात. काही गोष्टी हृदयावर दगड ठेवून कराव्या लागतात. काही गोष्टी मी माझ्या वडिलांचा चेहरा बघून करते, कारण माझे वडील फार भावनिक आहेत. तर कुठेतरी त्यांचे कष्ट कमी व्हावे म्हणून डे टू डे लाईफमध्ये भले मी आमदार नसेन, पण एक आमदार म्हणून जे सामाजिक कार्य केलं पाहिजे ते करायला आम्ही तत्पर असतो. कारण आमदार म्हणजे राजा महाराजा असं नाही आहे. आमदार इज अ पब्लिक सर्वंट, आणि हे खूप कमी लोकांना समजतं. तुम्ही त्यांना राजा महाराजांसारखी का ट्रीटमेंट देता हे मला समजतच नाही. म्हणजे एज्युकेटेड लोकांना हे समजेल असं मला वाटतच नाही. दे आर ॲक्च्युली पब्लिक सर्वंट. यू वोट देम फॉर यू, तुमची कामं होण्यासाठी. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने ती कामं झालीच पाहिजेत. आणि सरकार देतंय ना, पगार देतंय, विविध प्रकारच्या माध्यमातून सहकार्य करतंय आमदारांना, खासदारांना. तर तो शो मस्ट गो ऑन. तर ह्याच्यात काहीही किंतु परंतुच नाही आहे, ते कळलंच पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर. सो तुमच्या सोबतचे जे चालतात, तुमच्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत, तर कार्यकर्ते नाही म्हणता येणार, तुमच्यासाठी तो वेगळे परिवारच आहे तो. तर त्यांच्याबद्दल काय बोलाल? ते कसे जोडून ठेवलायत तुम्ही? बघा, मला तरी वाटतं की पाठीशी माझ्या परमेश्वर आहे. त्याच्यामुळे मी तर माझ्या फक्त स्वभावाने जोडले. कारण मी असं म्हणणार नाही की मी फार काही मोठी व्यक्ती आहे किंवा मी फार काही मोठी मैदानं गाजवली आहेत, की मी फार काही मोठे झेंडे गाडलेले आहेत किंवा दिवे लावलेले आहेत त्याच्यामुळे कोणीतरी माझ्यासोबत आहे, असं नाही होत. जी माणसं माझ्यासोबत जोडली गेली कमी असतील आजच्या घडीला, पण ती माझ्या स्वभावानेच जोडली गेली. ज्या पद्धतीने त्यांनी मला एखादा इनपुट दिल्यानंतर मी तो इम्प्लिमेंट करते किंवा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते, धडपड करते, हे त्यांना प्रयत्न किंवा धडपड आवडत असेल म्हणून ते जोडत गेली. पण एक आहे की टचवूड ही एक खूप चांगली गोष्ट आहे की जी माणसं मला जोडली गेली त्या माणसाने आयुष्यात स्वतःपेक्षाही जास्त माझा विचार केला. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा स्वतःपेक्षाही जास्त त्यांचाच विचार करतो. जसं तुमचा आधीचा प्रश्न होता की आयुष्यात काही अप्स अँड डाऊन्स असेल तर तुम्ही कसं टॅकल करता, तर आम्ही ह्या माणसांचे चेहरे बघून ते टॅकल करतो. कारण वी हॅव नो अदर चॉईस. अगदी बरोबर. सो माझा आता एक प्रश्न आहे की राजकारण बघून युवा पिढी खूप घाबरते एंट्री मारायला त्याच्यामध्ये. सो त्यांना तुमचं काय मेसेज असेल? खरं तर राजकारणच हे म्हणजे राजकारण हे प्रॉपर डिपेंडच युवा पिढीवर आहे.
कारण आता हे आपण किती जरी भाषणात ऐकलं किंवा पुस्तकात वाचलं तरी हे सत्यही तेवढंच आहे. यूथ आणि विजनरी यूथ ह्या 2 गोष्टींवरच आता पॉलिटिक्स डिपेंड आहे. लोकांना तेच वागणं, तेच बोलणं, तोच चेहरा, म्हणजे प्रत्येक माणसाला परिवर्तन ही हवीच आहे. मग परिवर्तन जेव्हा एखादा माणूस बघतो तेव्हा तो पहिला फ्रेश चेहरा बघतो त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करण्यासाठी. आणि मी असं नाही म्हणत की आज एखाद्याने राजकारणात उतरावं, उद्या सीट घ्यावी आणि परवा लढवावं. त्यासाठी कष्ट आहेत, आयुष्यातली काही वर्ष द्यावी लागतात, आयुष्यातला वेळ द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पर्सनल लाईफ तर बऱ्याचशा बाबतीत सॅक्रिफायसेस करावं लागतं. कारण राजकारण इज 24 hours ड्युटी. उद्या एखाद्याची मेडिकल इमर्जन्सी असेल, कुठे ॲक्सिडेंट झाला आहे, कुठे भांडणं झाली असतील किंवा एखादा कुठला व्यक्ती संकटात अडकलेला असेल, तर तो कधीही फोन लावतो आपल्या हक्काच्या माणसाला आणि तो हक्काचा माणूस आपल्याला बनायचं असतं. त्याच्यामुळे जे आपण संमेलन म्हणतो की राजकारण आणि समाजकारण, दिस गोज हँड इन हँड, ते ह्याच माध्यमातून होतं. आणि तरुण पिढी जर इथे आली नाही तर एवढं क्विक आणि फास्ट रिस्पॉन्सिव्ह राहणार कोण? वयस्कर माणसं तर राहणार नाहीत. आणि काळ हा रात्री अपरात्री जेव्हा येतो तेव्हा तरुण पिढीच धावून जाऊ शकते. दुसरी गोष्ट, तरुण पिढीकडे जे विजन आहे त्या विजनवरच डेव्हलपमेंट होऊ शकतं. कारण एका सर्टन एज नंतर जशी आपण माणसं इव्हॉल्व्ह होतो, पुढे जातो, आपण एक सॅटिस्फॅक्शन लेवल आयुष्यात डिराईव्ह केलेला असतो की ह्याच्या पुढे आता काय आहे आयुष्य, शांत आपण सुखी आहोत. पण तरुण पिढी ही डायनामिक सुद्धा तेवढीच आहे, विजनरी सुद्धा तेवढीच आहे आणि त्यांना परिवर्तन सुद्धा तेवढंच हवं असतं. जोपर्यंत तरुण पिढी राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय होत नाही तोपर्यंत राजकारणातला राजकीय लोकांचा बघायचा जो दृष्टिकोन आहे, राजकीय लोकांना बघण्याचा जो दृष्टिकोन आहे काही माणसांचा, हा बदलणार सुद्धा नाही. आणि ज्या पालकांना यांची भीती वाटते तर त्याच्याबद्दल आता भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण माझ्या घरच्यांनाही वाटली, मलाही कुठेतरी वाटते. कारण आता आपला AIचा जमाना आहे. उद्या कुठला फोटो त्या कुठल्या पद्धतीने क्रॉप केला जाईल किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये एंगेज केला जाईल आपण सांगू नाही शकत. सो जेवढे प्रोज आहेत तेवढे कॉन्स सुद्धा आहेत. पण ॲट द एंड जे राहतं माणसात की एकतर आपल्यात भय राहू शकतं, म्हणजे भीती राहू शकते, किंवा एकतर आपण धाडसी होऊ शकतो. तर जे माझ्या घरच्यांचे मला शिकवण आहे की धाडसी होणं इज एनी टाईम बेटर, रिस्क घेणं इज एनी टाईम बेटर देन एखाद्या गोष्टीची मनात भीती ठेवून आयुष्यभर जगणं. त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की तरुण पिढी ही रिस्क घेण्यासाठी नेहमी इच्छुक असते. जशी बिझनेसच्या बाबतीत असेल, आपण एखादा एज्युकेशनल डिसिजन घेतला तरी तो रिस्कच आहे, आपण एखादा पर्सनल लाईफमध्ये डिसिजन घेतला तरी ती रिस्कच आहे. तर त्याच पद्धतीने रिस्क फॅक्टर हे थोडं जास्त असेल राजकारणात, पण ते घ्यावं. कारण त्या पिढीला पुढे ह्याच्यातच फ्युचर जास्त असणार आहे. आता आम्ही सुद्धा, म्हणजे माझे काका हे वयाच्या 18व्या-19व्या वर्षीच राजकीय ॲक्टिव्ह झाले. तेव्हा त्यांना 25व्या वर्षी जाऊन संधी मिळाली. आणि मला असं वाटतंय शरद पवार साहेबांनंतर जर कोण सगळ्यात कमी वयात आमदार असेल महाराष्ट्रात तर ते बहुतेक माझे काका होते. आता त्यांच्याच एजच्या आसपासच्या एजमध्ये मी राजकीय सक्रिय झाले. त्याच्यामुळे तरुण पिढीने यावं, कारण तरुण पिढीकडे जे विजन आहे हे बघण्यासाठी लोक आतुर आहेत. ओके. सो युवा पिढी हा जो पॉडकास्ट बघते तर त्यांना जर समजलं असेल की ताई काय बोलतायत तर त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे या, नेतृत्व सांभाळा, खूप काही आहे समोर आपल्याकडे, फ्युचर इज व्हेरी बिग. सो आणि दुसरा एक इव्हेंट झाला होता जिथे निलेश राणे साहेबांनी तुमची प्रशंसा केली होती. ठीक आहे, किंग मेकर ही पदवी तुम्हाला मिळाली एवढ्या कमी वयामध्ये, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पहिलं तर आय एम व्हेरी ब्लेस्ड की ही पदवी मला मिळाली. म्हणजे मिळाली असं नाही आहे, पण त्यांनी त्या पदवीचा माझ्यासाठी वापर केला. ॲक्च्युली 10-10, 15-15, 20-20 वर्ष कष्ट केल्यानंतर माझ्या वडिलांना कुठेतरी हे नाव पडलेलं आणि फार कमी वयात निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून ते शब्द माझ्यासाठी आले. पण माझ्यासाठी खरा कौतुकास्पद क्षण तो का होता तर निलेश राणे सारखा माणूस, म्हणजे ज्यांना आम्ही बघताना अतिशय फिअरलेस नेतृत्व म्हणून बघतो. कारण बऱ्याच जणांना माहीत असेल की मला व्यक्ती म्हणून, आता प्रत्येकामध्ये प्रोज अँड कॉन्स आहेत, त्यांच्यामध्येही 100% सगळ्याच गोष्टी बरोबरच असतील असं मी म्हणत नाही, पण फिअरलेसपणा जो त्यांच्यामध्ये आहे, धाडसीपणा जो त्यांच्यामध्ये आहे ते आवडण्यासारखंच आहे आणि ते कौतुकास्पदच आहे. आपल्या माणसासाठी रात्री अपरात्री धावून जाणं ही कला त्यांच्याकडून शिकण्यासारखीच आहे.
राजकारणात काहीही होऊ दे, स्वतःच्या माणसाच्या खांद्यावर एकदा हात टाकला किंवा एखाद्याचा हात पकडला तर तो कायम पकडून त्याला आयुष्यात पुढे कसं न्यायचं हे त्यांच्याकडे शिकण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे असे व्यक्ती आणि जे फार कमी वयात, ते सुद्धा फार कमी वयात खासदार झाले, अशा व्यक्तीच्या माध्यमातून जेव्हा मला एखादी गोष्टीचं एखादं पद किंवा एखादा कौतुकाचा शब्द मिळाला जातो, तर तो क्षण माझ्यासाठी जेवढा स्पेशल होता त्याच्याही पेक्षा जास्त माझ्या वडिलांसाठी तो स्पेशल होता. कारण जर तुम्ही बघाल तर त्या मंचावर माझे वडीलसुद्धा होते. काही वेळेला त्यांची फ्रेंडशिप होती, मध्ये ती तुटलेली, मध्ये निलेश राणे साहेब माझ्या वडिलांवर फार नाराज होते, परत ती फ्रेंडशिप एकत्र आली. पण जे प्रमोशन, म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण म्हणाले की सामंत कुटुंबाने कधी अपूर्वा सामंतला प्रमोट केलं नाही ना, माझी ती अपेक्षा होती की त्यांनी करावं. पण मला एका अशा व्यक्तीने प्रमोट केलं किंवा एक अशा व्यक्तीने मला ती शाबासकी दिली, आणि ती त्यावेळेला दिली जेव्हा मला त्याची गरज होती. कारण एकदा इलेक्शन झालं की ते इलेक्शन लढवताना जिंकणाऱ्याला नेहमी लक्षात ठेवलं जातं, पण त्याला जिंकवणाऱ्याला एका काळानंतर लोक विसरून जातात. तर ती विसरून जाणारी व्यक्ती मी होणार होते, पण ती व्यक्ती जिवंत ठेवायचं काम हे निलेश साहेबांनी केलं. त्याच्यामुळे 100% मला जो पहिला आयुष्यातला शाबाशीची जी थाप मिळाली, ही मी पुढे कितीही मोठी झाले तरी मी विसरणारच नाही की ते अशा व्यक्तीकडून मिळाली ज्यांच्यासोबत माझं रक्ताचं जरी नातं नसेल तरी आता हे शेवटी त्यांना बघण्याचा जो माझा दृष्टिकोन आहे, एक फादरली फिगर म्हणून त्यांच्यासाठी जे माझ्या मनात प्रेम आहे ते वाढणारच, ते कमी होऊच शकणार नाही. आज आम्ही एका पक्षात आहोत, आधी आम्ही नव्हतो, पुढे काय डायनामिक्स असतील माहीत नाही, पण त्यांच्यासाठी जो आदर प्रेम असणार हा अपूर्वा सामंत व्यक्ती म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडे असणार. 100%. तर आणि अजून एक असा प्रश्न आहे की तुम्ही सक्रिय राजकारणात कधी एंट्री घेत आहे? सक्रिय राजकारणात एंट्री घेण्यासाठी एक तर नशीब लागतं. कारण गेली 20 ते 25 वर्ष माझे वडील पडद्यापाठून काम करत होते. जेव्हा त्यांना वाटलं की आम्हाला खासदारकी लढवायची आहे तेव्हा त्यांना संधी नाही मिळाली. राज्यसभा सुद्धा त्यांना ऑफर झालेली, पण पाठच्या दरवाजाने निवडून जाण्यापेक्षा लोकनेता म्हणून माझ्या वडिलांनी जावं हा माझा कुठेतरी हट्ट होता. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वडिलांना आमदारकीला उभं केलं आणि मग ते आज आमदार झाले. पण ह्याला कुठेतरी कितीही नाही म्हणाले तरी नशीब लागतं, कष्ट लागतात. तर आत्ताच मी कुठेतरी सक्रिय झाले आणि मी म्हणणं की मला उद्याच आमदार व्हायचं आहे किंवा उद्याच खासदार व्हायचं आहे किंवा परवाच व्हायचं आहे हे शक्य नाही. मी माझ्या कामाच्या माध्यमातून, माझ्या कर्तृत्वाच्या माध्यमातून, माझ्या मेहनतीच्या माध्यमातून आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट असेल किंवा जसे आता राणे कुटुंबसुद्धा मला सपोर्ट करतात किंवा जे आमचे पक्षातले काही नेते आहेत, आता मला किरण साई साहेबांच्या माध्यमातून, पूर्वेश सरनाईक साहेबांच्या माध्यमातून युवाचं सुद्धा पद मिळालेलं आहे. तर ह्या सपोर्टच्या माध्यमातून द जर्नी इज वे टू लाँग. आता मला फक्त ती प्रोसेस एन्जॉय करायची, असं एंड डेस्टिनेशन डोळ्यासमोर नाही ठेवायचं आहे, ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे. पण नाही नाही म्हणता म्हणता माझ्या वडिलांसाठी जे मी प्रचाराच्या माध्यमातून सक्रिय झाले ते आता मी कुठे डिफ्यूज झाले. ते आमदार झाले, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. पण कुठेतरी जे जोडलं गेलं नातं प्रचाराच्या माध्यमातून ते आजही अपूर्वा सामंत निभावते, ते पुढेही निभावणार. त्याच्यामुळे असं एंड डेस्टिनेशन नाही आहे की उद्याच होईन, परवाच करायचं आहे. करायचं आहे, उद्दिष्ट आहे, पण मेहनतीच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून. बरोबर. ओके. सो अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो लोकांच्या सध्या अशा डोक्यात फिरत असतो. तर आधी सामंत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, राईट. तिथून 2014 शिवसेना BJP या युतीमध्ये ते सामील झाले आणि आता तिथून ते शिवसेना शिंदे गट या गटामध्ये राहून काम करतायत. तर याच्याकडे लोकांचं बघण्याचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता एखादा जेव्हा विरोधक असतो तेव्हा त्याला शेवटी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी टीका टिप्पणीही करायचीच असते. आणि काही जण राजकीय एथिक्स पाळतात आणि बिलो द बेल्ट जात नाहीत, काही जण जातात. आता त्यांचं हे म्हणणं की आम्ही पक्ष बदलले हे योग्यच आहे, ही एक राजकीय टीका झाली आणि त्याच्याबद्दल आम्हाला दुःखच नाही, कारण आम्ही ते केलं. तो एक विचार करून सुज्ञपणे घेतलेला निर्णय होता. पण तो निर्णय घेण्यापाठचा विषय सुद्धा असा होता की जर एखादा कॉन्स्टिट्युएन्सी, एखादी जी कॉन्स्टिट्युएन्सी तेव्हा आमची रत्नागिरी होती, ही जर सत्तेत नाही राहिली तर विकास कामं सुद्धा तेवढ्या पद्धतीने गती पकडत नाहीत. तर ते घाव आम्हाला झेलण्यासाठी आम्ही सक्षम होतो. आमच्या
बॅनर्सवर सुद्धा काळं फासण्यात आलं, दुःख वाटलं, पण दुःख वाटून घेण्यासारखं काही नव्हतं. कारण जर ते तेव्हा आम्ही केलं नसतं तर आज ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये विकास कामं होत आहेत किंवा लांजा राजापूरने जी ग्रीप पकडली आहे ही विरोधात राहून आम्हाला करताच आली नसती. वी आर स्टील ग्रेटफुल. जर तुम्ही आज माझ्या आजोबांना जरी विचाराल की त्यांच्या मनात खरं मनापासून प्रेम कोणाबद्दल आहे, तर ते शरद पवार साहेबांचंच नाव घेणार. कारण वयाच्या 25व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने माझ्या काकांना म्हणजे त्यांच्या मुलांनाही संधी दिली तर तो माणूस आपण विसरूच शकत नाही. पण कुठेतरी ज्या माणसांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं, ज्या आशेवर मतदान केलं की हा माणूस निवडून आल्यानंतर ही कामं करेल, ती माणसंसुद्धा आम्हाला तेवढीच महत्त्वाची होती आणि त्या माणसांचं मतसुद्धा आम्हाला तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि जर त्या माणसांचा कल कुठेतरी सत्तेच्या दिशेने होता तर ती जी झेप होती त्यासाठी 2 पावलं पाठी जावावी लागली. कारण जाग्यावरून जी मारली जाते ती उडी आणि 2 पावलं पाठी घेऊन स्वतःवर टीका टिप्पण्या घेऊन जी मारली जाते ती उंच उडी, लांब उडी. तर आता ती लांब उडी सामंत साहेबांनी मारली आहे. बरोबर. आणि आता प्रवास तो सुरू आहे. ओके, ठीक आहे. तर शेवटचा एक प्रश्न विचारावा वाटतो की कोकणात काही गेल्या वर्षांपासून खूप डेव्हलपमेंट होते, टुरिझम रिलेटेड नाही तर फक्त सिटीमध्ये पण होते. आणि सिटीच्या बाहेर जेवढे आउटर सिटीजमध्ये जी गावं आहेत तिथे पण आपल्याला काही कामं झालेली दिसतात, रस्ते होत आहेत. म्हणजे आपली हे वाढते, काय वाटते, कनेक्शन वाढते सिटी टू गावापर्यंतची. सो पुढच्या 20 वर्षात तुमची काय विजन आहे या रिगार्डिंग? आता मी लांजा राजापूर साखरपा मतदारसंघ मर्यादितच बोलते कारण जास्त माझा अभ्यास तिकडचाच आहे. असं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन नसल्यासारखं सगळीकडचंच मला नॉलेज असल्यासारखं मी वागू नाही शकत. पण आमच्या मतदारसंघात मूळ जो प्रॉब्लेम आहे दॅट इज आमच्याकडची मुलं मायग्रेट मुंबई पुण्याला होत आहेत. वेरएल्स आमच्याकडे ॲग्रो इंडस्ट्रीजसाठी फार मोठी आपल्याकडे गव्हर्नमेंट सबसिडीज आहेत आणि कोकण हे ॲग्रिकल्चरवरच चालतं. पण माणसांचा एक पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे ॲग्रिकल्चरला बघण्यासाठीचा. एखादा मुलगा जर कष्ट करून शेतकरी असेल तर तो आज माणसांना नकोसा झालाय. म्हणजे काही माणसांची वृत्तीसुद्धा अशी झाली आहे की भले आमचा जावई मुंबईत झाडू मारत असतात, झाडू मारणं ही काही कमीची गोष्ट नाही आहे, पण असला तरी चालेल पण शेतकरी नको, एवढ्या डेरोगेटरी विजनने शेतकऱ्याला बघितलं जातं. तर हे मानसिकता कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. कारण कोकण हे शेतीवरच चालतं. आंबा असेल, आवळा असेल, काजू असेल, फणस असेल, भात असेल किंवा विविध प्रकारची जी शेती आहे ह्याच्या माध्यमातून चालतं. आज जर तुम्ही पितांबरी हे डोळ्यासमोर ठेवाल किंवा इतकंच कशाला तुम्ही जर चिपळूणला जाल तर शेखर निकम साहेबांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांसाठी बरंच काही केलं जातं. इनफॅक्ट त्यांचे जे चिरंजीव आहेत अनिरुद्ध ते सुद्धा बरंच काही शेतकऱ्यांसाठी, इनफॅक्ट ते आता PhD सुद्धा त्याच फील्डमध्ये करतात. तर शेतीसाठी, ॲग्रो इंडस्ट्रीजसाठी कोकण प्रयत्नशील राहावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. जेणेकरून मायग्रेशनचं जे पॉवर आहे म्हणजे मायग्रेशनचा जो रेट आहे हा कुठेतरी कमी होईल आणि आमची कोकणातली माणसं मुंबई पुण्याला स्थलांतर होण्यापेक्षा कोकणात राहणं जास्त प्रेफर करतील. कारण कोकण सुंदर आहे. बरोबर. आपल्याकडे सह्याद्री आहे, आपल्याकडे सुंदर समुद्र आहेत, आपल्याकडे छान धरणं आहेत, आपल्याकडे छान वॉटरफॉल आहेत आणि उत्कृष्ट अशी देवळं सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि कोकणातली माणसं साधी भोळी, माणसांची वृत्ती, माणसं सुद्धा आपल्याकडे प्रेमळ छान आहेत. खूप लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, पण असेही काही लोक आहेत आपल्या कोकणात जे स्वतःचे आयडियाज डेव्हलप करतायत, नवीन स्टार्टअप्स आहेत, पण त्यांच्याकडे फंडिंग वगैरे नाहीये किंवा इतर गोष्टी नाहीये जिथे त्यांना सपोर्ट मिळू शकतो. तर अशी लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात का? अशी फार क्वचित लोक आमच्यापर्यंत पोहोचतात जे आमच्याकडे पर्सनल खिशातून फंडिंग मागतात. लक्षात घ्या, कोकणातला माणूस कधी कोणासमोर हात पसरत नाही आणि ही कोकणाची खासियत आहे. पण आपल्याकडे विविध प्रकारच्या योजना आहेत, विविध प्रकारचे आपल्याकडे सबसिडीज आहेत, विविध प्रकारचे आपल्याकडे कमिटीज आहेत. आता मध्यंतरी सिंधुरत्न कमिटी फार ॲक्टिव्ह होती. त्याच्यानंतर CMच्या स्कीम्स पण सुद्धा भरपूर आहेत. ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा विविध प्रकारच्या सबसिडीज आहेत. आता नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून फिशिंगला सुद्धा तेवढाच ॲग्रिकल्चर एवढा पार्श्वभूमी दिला गेला आहे आणि तेवढ्याच सबसिडीज सुद्धा अवेलेबल केल्या गेल्या आहेत. तर हे कुठेतरी तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचणं की ह्या सबसिडीजचा लाभ घेतला जावा आणि कुठेतरी त्यांच्या प्रोजेक्ट रिपोर्टला बँक्सच्या माध्यमातून फंडिंग मिळणं, ह्याच्यासाठी आपण मधला ब्रिज बनायचा प्रयत्न करतो. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आम्ही महिलांसाठी आत्ताच
300 शिलाई मशीन्स ह्या सिंधुरत्न योजनेतून आणल्यात. त्यातल्या 100चे युनिट्स आम्ही पाचल, केळवली, ओणी अशा ठिकाणी उभारतोय, भांबेड अशा ठिकाणी उभारतोय. ह्याच्या माध्यमातून आपण त्यांना ऑर्डर्स सुद्धा उपलब्ध करून देतोय, म्हणजे मार्केट ते झालं, प्लस प्रशिक्षण सुद्धा आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून देतोय, प्लस मशिनरी सुद्धा आपण त्यांना अवेलेबल करून देतोय, जी योजनेच्याच माध्यमातून आहे, खिशातून नाही आहे आमच्या, पण ते करण्यासाठीचा जो फॉलोअप आहे ही आमची टीम करते. तर अशा विविध प्रकारच्या योजना आहेत आणि त्यांचा लाभ हा आमच्या तरुण पिढीने घ्यावा. आणि त्याच पद्धतीने जेव्हा हे ते लाभ घेणार आणि इथे स्मॉल बिझनेसेस आम्ही जे म्हणतोय की आम्हाला इथे प्रमोट करायचे त्यासाठी ते सेटअप करणार, तेव्हा मायग्रेशनचा रेट सुद्धा आपोआप कमी होणार. आणि असं नाही आहे की कोकणात अपॉर्च्युनिटीजच नाही आहेत, कोकणात आहेत ना. आज बाहेरची माणसं येऊन कोकणात काम करतायत. आज जर तुम्ही बघाल तर कोकणात आपल्या 1 लाख नेपाळी आहेत नोंद असलेले. मग ते 1 लाख नेपाळी काय बघतायत? बागा सांभाळतायत. पण हेच 1 लाख नोकऱ्या आपण नेपाळ्यांना दिल्या आहेत, पण आपल्याला आपल्याकडचा मुलगा बाग सांभाळत असेल किंवा शेती करत असेल तर हे आवडत नाही. त्याच्यामुळे मी जो वारंवार फोकस ठेवतीये ॲग्रो इंडस्ट्रीजवर किंवा ॲग्रिकल्चरवर, तर त्याचं मूळ कारण हेच आहे की हे खरं सोनं आहे, कोकणासाठीचे हे सोनंच आहे. अगदी बरोबर. जशा या बोलल्या की खूप साऱ्या योजना आहेत तुमच्यासाठी की तुम्ही पुढे या, त्या योजनांचा वापर करा आणि तुमचं काहीतरी क्रिएट करा कोकणात राहूनच. तुमच्याशी संवाद साधून आम्हाला हे तर समजलं की तुम्ही कशा आहात, तुमची विजन काय आहे, तुमचे एथिक्स काय आहेत, तुमचे मॉरल्स काय आहेत, हे सर्वच खूप छान आहेत. सो माझी कोकणातल्या जनतेला एक अशी रिक्वेस्ट आहे की ज्या प्रयत्नशील व्यक्तीला तुम्ही निवडून दिला आहात, तर त्या व्यक्तीच्या मागे जी बॅकएंड टीम आहे त्यांना भेटून तुम्ही त्या गोष्टीचं किती सोनं करू शकता ते पहा आणि करून घ्या. सो अपूर्वा, तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. तुमचं विजन खूप ग्रेट आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.